काश्मीर खोऱ्यामध्ये एलओसीवर पाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरूच आहेत। सलग 10व्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे। पाकिस्तानी सैन्याकडून जम्मू काश्मीरमधील 8 भागामध्ये अंधाधुंद गोळीबार केला गेलाय। कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूरमध्ये एलओसीवर गोळीबार झालाय। एलओसीवर गोळीबार करणाऱ्या पाकड्यांना भारतीय सैन्याकडून सुद्धा चोख प्रत्युत्तर दिलं जाते। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, पुन्हा एकदा पाकिस्तानकडून आता शस्त्रसंधीचं उल्लंघन होताना दिसतंय। आत्ताच्या क्षणाला काय परिस्थिती आहे? अजूनही गोळीबार सुरू आहे का? रात्री अशा प्रकारचा हलक्या स्वरूपाचा सातत्यानं गोळीबार केला जात आहे। भारतीय जवानांकडनं या संदर्भामध्ये सातत्यानं चोख प्रत्युत्तर देताना पाहायला मिळत आहे। पहलगाम या ठिकाणी 12 एप्रिलला जो हल्ला झाला त्या दिवसापासून दररोज अशा पद्धतीने सीमेवरती एलओसी वरती कुपवाडा असो, बारामुल्ला असो, पूंछ असो, राजौरी असो, मेंढर सेक्टर असो, नौशेरा सेक्टर असो, सुंदरबनी, अखनूर या सगळ्या भागामध्ये सातत्यानं अकारण रात्री गोळीबार केला जात आहे। भारतीय सैन्याकडनं याला प्रत्युत्तर तर दिलं जातच आहे, मात्र एलओसीचा ज्या पद्धतीने जी लाईन ऑफ कंट्रोल आहे त्या ठिकाणी शांतता असणं गरजेचं आहे आणि हा सातत्यानं कराराचा उल्लंघन पाकिस्तानकडनं होत आहे, शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे आणि भारताने या अगोदर देखील दोन्ही हॉटलाईन वरून जेव्हा बातचीत झाली होती तेव्हा पाकड्यांना या संदर्भामध्ये सुनावलं होतं की हे सातत्यानं थांबवलं जावं, मात्र यामध्ये कुठलाही बदल अद्यापर्यंत झालेला नाहीये आणि भविष्यामध्ये कदाचित जेव्हा भारत कारवाई करेल त्यानंतर पाकिस्तानची ही आगळीक थांबेल असं म्हणावं लागेल। मात्र सातत्यानं अशा पद्धतीने पाकिस्तानकडनं रात्री हलक्या स्वरूपाचा गोळीबार केला जातो। भारतीय सैन्याकडनं देखील त्यांना चोख असं प्रत्युत्तर दिलं जात आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी शिवाजी।